आणि जर तसं कुणी जर असं दमबाजी तालुक्यामध्ये कोणाला केली, आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी कालही दैवत होते, आजही दैवत आहेत आणि उद्याही राहतील, निर्माण होते. त्यामुळं ह्या गोष्टीसाठी ऊस वेळेवर न्यायला पाहिजे, त्यांना वेळेवर पैसा द्यायला पाहिजे आणि इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये त्यांना भाव दिला पाहिजे. या गोष्टीसाठी आम्ही एकत्रित येऊन सगळ्या शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीनं ऊसावरती प्रक्रिया करून एक उद्योग आम्ही या ठिकाणी उभारण्याचा आमचा संकल्प आज भाषणामध्ये सांगितला, जेणेकरून आपली हिस्ट्री आहे की इतर कारखान्याच्या तुलनेत त्यांना भाव देऊन 15व्या 16व्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा करू, असा प्रोजेक्ट आम्ही लवकरच या ठिकाणी सुरू करणार आहे. कारण नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, निवडणूक लोकसभेची असू द्यात किंवा विधानसभेची, सगळ्यात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये चर्चेला येतो तो इंदापूर तालुका. कारण लोकसभेमध्ये ज्यावेळेस लोकसभेची बारामती लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये आपलं जवळपास सगळ्यांनीच आपल्या सभा जोडल्या होत्या. त्याच्यानंतर सगळ्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या होत्या. परंतु इंदापूरमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा इंदापूर सगळ्यात अगोदर चर्चेत आलं. कारण आता इंदापूरमध्ये तिरंगी लढत होणार हे जवळपास फिक्स झालेलं आहे, नव्हे तर शिक्कामोर्तब झालेला आहे. इंदापूरच्या ह्या तिरंगी लढतीमध्ये एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार एकमेकाच्या समोर असणार आहेत, परंतु आता तेवढ्याच ताकदीचे एक उमेदवार जे अपक्ष निवडणूक लढणार आहेत त्यांनी आज इंदापूरमध्ये रणसिंग फुकलं आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली. एवढंच नाही तर त्यांनी आपली उमेदवारी माघारही घेणार नाही अशा प्रकारचं आव्हान आजच्या त्यांच्या जाहीर सभेमध्ये केले. अर्थातच ते उमेदवार आहेत प्रवीण भैया माने. प्रवीण भैया माने हे आपल्या बरोबर आहेत. भैया, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार भैया, इंदापूरमध्ये निवडणुकीचं वारं तापलेलं आहे. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही 2 मोठ्या सभा घेतल्या आणि ह्या सभेला प्रचंड प्रतिसाद पण मिळाला होता. सगळ्या इंदापूरमध्ये ह्या गोष्टीची चर्चा राहिली. प्रवीण भैया माने हे अपक्ष निवडणूक लढतायत की नाही याच्यावरती अगोदर इंदापूरच्या लोकांचं म्हणजे कल फिक्स नव्हता की कशा पद्धतीनं प्रवीण भैया माने उतरतील का नाही, उतरले तर ते फॉर्म ठेवतील का नाही, काढतील का, अशा सगळ्या प्रश्नांना आज तुम्ही शेवट दिला. परंतु माझा पहिलाच प्रश्न आहे की प्रवीण भैया माने हे अपक्ष निवडणूक का लढतायत? खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्राचं इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेचं या ठिकाणी वारं सुरू आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा या पक्षामधून मी विधानसभेसाठी विधानसभेला इच्छुक म्हणून या ठिकाणी होतो. आदरणीय साहेबांना आम्ही विनंती केली होती, पक्षाकडे विनंती केली होती, परंतु काय अडचणीमुळं म्हणा किंवा काय गोष्टीमुळं हर्षवर्धन पाटील यांना त्यांना पक्षामध्ये घ्यावं लागलं आणि त्यांना उमेदवारी दिली. तदनंतरच्या काळामध्ये आम्ही वास्तविक पाहता शांत राहण्याचं ठरवलं होतं. परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे तो घरी येऊन आम्हाला सांगायला लागला की काही करा पण तुम्ही इलेक्शनला सामोरे गेलं पाहिजे. मग आम्ही त्यांचा कल जाणून घेतल्यानंतर आपल्याला माहित असेल 11 तारखेला सांगितलं की आपण उमेदवारी अर्ज भरायचा आणि जनतेसमोर जायचं. आणि जनतेमध्ये प्रचंड या ठिकाणी मागणी आहे की आपण उभा राहावं. लोक दोन्ही चेहऱ्याला कंटाळले, तुम्ही उभा राहा, लोक तुम्हाला संधी देतील असं मला सगळे कार्यकर्ते सांगत होते. आणि लोकांच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर, लोकांच्या पाठिंब्यामुळं मी आज अपक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे. खरं तर तुम्ही पाहता चाल की पुढे एवढे मोठे पक्ष आहेत, आदरणीय साहेबांचा पक्ष, आदरणीय दादांचा पक्ष आहे, आणि बलाढ्य सगळ्या शक्ती आहेत त्यांच्याकडे, दोन्ही मंत्री, तरी देखील अपक्षाच्या फॉर्म भरायला गर्दी तुम्हाला सांगत असेल की लोकांचा काय कल आहे. म्हणजे 11 तारखेला ही सभा झाली, एवढी मोठी सभा कुणालाही विचारा इंदापूर तालुक्यामध्ये कधीच एवढी मोठी सभा 11 तारखेच्या सभेला माणसं म्हणजे आलती, एवढी मोठी सभा इंदापूर तालुक्यात झाली नव्हती. आणि त्याच्यापेक्षा मोठी सभा
आज या ठिकाणी फॉर्म भराय जनता या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मला आली होती. बरोबर. अक्षरशः म्हणजे गहिवरून आलं. तुम्ही तर बघितलं असेल हो. भाषणामध्ये गहिवरून आलं. हा. आणि जेव्हा ही जनता सपोर्ट करते ना, तेव्हा काम करायला बी आपल्याला हर्ष होतो, आनंद होतो, कुठेतरी शब्बासकी जनतेची आहे असा असलेला भास वाटतो. बरोबर. तुम्ही दुसरं एक बघितलं असेल त्या जनतेचं, की त्या सभेमध्ये जान होती, खाली बसलेली माणसं किंचाळत होती, पाठिंबा व्यक्त करत होती, रोष होता त्यांच्या मनामध्ये. बरोबर. काही झालं तर इंदापूरमध्ये परिवर्तन करायचंच, हा लोकांनी या ठिकाणी ठाण मांडलेली आहे. बरं भैया, तुमची अपेक्षे निवडणूक लढण्याची तयारी झाली. आज तुम्ही बाबीर बुवांचा गुलाल म्हणजे तुमचं ग्रामदैवत आहे ते गुलाल उचलून सांगितलं आपण फॉर्म माघारी घेणार नाही. पण ही बंडखोरी राष्ट्रवादीतली कदाचित काही वेळेस असाही प्रश्न म्हणजे एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मलाही हा प्रश्न पडला की ही तुमची बंडखोरी शरद पवारांच्या विरोधात आहे का? नो ना, हा जो प्रश्न आहे तो मुळात चुकीचा आहे. आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी काल ही दैवत होते, आज ही दैवत आहेत आणि उद्याही राहतील. आणि आमच्या 6 दशकांपासून आदरणीय साहेबांचे संबंध आहेत आणि त्यांना आमच्या हृदयामध्ये त्यांच्या बाबतीत वेगळं स्थान लक्षात ठेवा. आमच्या इथं म्हणजे आज सुद्धा की आमचा आदर हा साहेबांचा देवघरातल्या देवासारखा आमचा आदर आहे साहेबांचा. बरोबर. आता हे जे इलेक्शन आहे ना कुठल्या पक्षाच्या विरोधात आहे ना कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आहे. हे जे इलेक्शन आहे ती जनतेने हातात घेतलेले इलेक्शन आहे. जनतेबरोबर आम्हाला जावं लागतंय. ते व्यक्तीच्या आम्ही कुठल्या पक्षाच्या वगैरे विरोधात जात नाही. जनता म्हणते तो निर्णय आपल्याला त्यांच्या आग्रह खातर घ्यावा लागतो. भैयासाहेब, माझा एक दुसरा एक प्रश्न आहे की इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही आता भाषणामध्ये सुद्धा काही मुद्दे मांडले की त्याच्यामध्ये शेटपळ आणि तरंगवाडीच्या तलावांचा प्रश्न आहे किंवा नेरा कॅनॉलचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं मला एक म्हणायचं आहे की इंदापूर तालुक्याच्या उशाला धरणं आहेत, म्हणजे उजनीसारखं एक मोठं धरण आहे, ते धरण असेल किंवा दोन्ही बाजूनी कॅनॉल आहेत, नदी आहे, नीरा नदी आहे, भीमा नदी आहे, एवढा सगळा पाणीसाठा असताना आजही तालुका पाण्यापासून वंचित कसा आहे? म्हणजे तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताय? खरं तरी मराठीत म्हण आहे बघा, ते काय धरण आहे उशाला कोरडं आहे कशाला. ही जी जुन्या माणसांनी मन ठेवली ना अशी परिस्थिती आमच्या इंदापूर तालुक्याची झाली. त्याचं कारण असं आहे की इंदापूर तालुका भौगोलिक दृष्ट्या खूप सक्षम आणि खूप सुखी तालुका आहे. तालुक्याच्या दोन्ही साईडला नद्या आहेत, एका साईडला नीरा नदी, एका साईडला भीमा नदी आहे. त्या नीरा नदीमध्ये बुडीत म्हणजे बंधारे जे आहेत ते लिकेज आहेत, पाणी साठा त्या बंधाऱ्यामध्ये काही राहत नाही. पाऊस पडल्यानंतर तिथं पाणी साठतच नाही. तिथे जर बुडीत बंधारे आणखी झाले किंवा हाय्याला दरवाजे बसवले तर वर्षभर एक कॉन्स्टंट पाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निरेच्या कडेला मिळू शकतं. तर ही उलटी परिस्थिती भीमेची आहे. भीमेमध्ये एक 17 TMC धरण आहे. बरोबर. पावसाळा सुरू झाला की ते धरण पूर्ण क्षमतेने भरलं जातं आणि 8 महिन्यात ते खाली केलं जातं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते धरण नसून ती पाणी टँक कशी यूज करतो त्या टाईप खेळ झालेला आहे. अच्छा. इथली जी धरणग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांनी आपलं गावठाण म्हणजे विस्कटून वरती गाव मोडून वर घेऊन परपंच मोडला, अशा नागरिकांना सुद्धा त्यांचं पीक जळून जाते, ती त्यांच्या मुलांसाठी हातातोंडाच्या आलेलं पीक वाया निघून जाते. म्हणजे हा जो म्हणजे ही आहे शेतकऱ्यांची व्यथा आहे. त्याच्यामुळं उजनीचं जे पाण्याचं नियोजन आहे ते योग्य व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे, बाबा तुम्ही आम्हाला लाईट, पाणी आणि हे आणि रस्ते किंवा असं सुविधा आम्ही ते सक्षम आहेत करायला. अच्छा, बरोबर आहे का? त्याच्यामुळं या अशा अडचणीत म्हणजे 8 महिने तुम्ही पाणी देताय आणि शेवटच्या 4 महिन्यात पाणी नाही दिल्यावर शेतकऱ्याचं काय राहतंय? त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. 20-30 वर्षात आणि एक सुद्धा बुडीत बंधारा या दोन्ही नद्यावर झाला नाही. तो बुडीत बंधारा व्हायला पाहिजेत. असणारे बंधाऱ्यावर डापे दरवाजे चांगले असले पाहिजेत, न गळती न होणारे. सुजलाम सुफला तालुका होईल सगळं. भैया, मला एक दुसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आपण ग्रामीण भागातले मतदार आहोत सगळे, म्हणजे इंदापूर तालुका म्हणजे ग्रामीण भाग आहे. खरं तर ज्यावेळेस अशा निवडणुका येतात त्यावेळेस शेतकऱ्यांची कोंडी केली जाते. मग शेतकऱ्यांची कोंडी केली जाते की तुमचं पाणी अडवू, तुमचा ऊस नेणार नाही, त्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांचं आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे. अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस मतदारांच्या समोर निर्माण होतील
त्यावेळेस प्रवीण भैया माने किंवा माने कुटुंब लोकांना काय सांगणार, म्हणजे तुमच्याकडे काय उत्तर आहे जर असे प्रश्न लोकांना जर निर्माण असं झाले? कसं आहे बरं का, हं. मी कायद्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. हं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिलेली आहे. बरोबर. त्यामध्ये अनेक कायदे आपल्याला दिलेले आहेत आणि ते आपल्याला संरक्षण करतात. बर. पहिल्यांदा आपण दाद मागवतो, जी बी पहिल्यांदा तर आपापल्या म्हणजे आपण सुरुवातीला प्राथमिक चर्चा करतो, विनंती करतो हं, हं, आणि जर ते प्रश्न नाही सुटले हं. तर आपण पुढं कायदेशीर पद्धतीने जातो. पण हं. मला असं म्हणायचंय की गावातले तंटे गावातच मिटले पाहिजे. बरोबर. आणि हे जे तुम्ही म्हणता की एखाद्याने राजकारणासाठी कोणाची पाईपलाईन अडव, कोणाची लाईट अडव, कोणाची हे अडव, ऊस अडव. असं होऊस अडव, हे असलं व्हायलाच नाही पाहिजे. हं, हं. ती संस्कृती इंदापूर तालुक्यातून आपण हद्दपार केली पाहिजे. बर. मतदार हा राजा आहे, बरोबर. त्याला ज्याला वाटल मतदान करायचं, हं. निसंकोच, हं. कोणती भीती न बाळगता हं. त्यानं ती मतदान करण्याचा अधिकार हं. हे राज्यकर्त्याने देणं गरजेचं आहे, ना की दम द्यायला पाहिजे. बरोबर. असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. अच्छा. आणि जर तसं कुणी जर असं दमबाजी तालुक्यामध्ये कोणाला केली हं. तर शेवटी कायदा आहे, हं. कायद्याच्या पद्धतीने न्याय मागू. हं. आणि मला कायद्यावर विश्वास आहे. त्यावेळेस मतदारांच्या मागे तुम्ही उभा राहा. हो, 100%. अच्छा. का नाही राहणार? आज एवढं प्रेम जर आपल्यावर नागरिक करत असले तर आपण का नाही राहायचं? तो आपला अधिकार आहे. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी किंवा इलेक्शन म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आल्या. सगळ्यात महत्वाचं, समोरच्या दोन्ही उमेदवारांकडं नेते आहेत. हो. प्रवीण भायांकडे कोण आहे? आज तुम्ही पाहिलं असेल की आमच्याकडे सुद्धा नेते आहेत बरेचसे. काय गाव पातळीचे आहेत, काय जिल्हा परिषद लेवलचे आहेत, काय तालुका पातळी लेवलचे आहेत, काय तालुका लेवलचे आहेत, आदरणीय ज्येष्ठ आहेत, काय युवक आहेत, काय तरुण पिढी आहे. आपल्याकडेही नेते आहेत, नाही असं नाही. परंतु सर्वसामान्य युवकांचा पाठिंबा जास्त वाटतो मला या परिवर्तनामध्ये. युवकांचा पाठिंबा मला खूप जास्त वाटतो. आणि ह्याच्याही पेक्षा प्रत्येक अडचणीमध्ये आपल्या पाठीमागं कुठलं तरी संकट आलं तरी आपला बाप असतो पाठीमागं. बरोबर. तो या ठिकाणी आपल्याकडं म्हणजे माझे वडील आदरणीय दादा हे या ठिकाणी माझ्या पाठीमागं किंवा सगळ्यांच्या पाठीमागं आशीर्वाद देण्यासाठी उभा आहेत. दुसरं एक कसं आहे की आपण पाहतो की दुसऱ्या पार्टीकडे तुम्ही म्हणताना मोठे नेते, मोठे पुढारी वगैरे वगैरे, तसं आपल्या पार्टीत नाही. मी आज भाषणातच सांगितलं की आज मी माझा फॉर्म नाही भरत, इथं समोर आलेल्यांचा सगळ्यांचा मी फॉर्म भरतो. अच्छा. आणि समोर बसलेले आणि इथं असलेले सगळेच आमचे नेते आहेत. अच्छा. नेता म्हणून आणि एक सर्वसामान्य सहकारी सुद्धा तो प्रमुख भूमिकेतून ह्या इलेक्शनला आपल्याला दिसतंय आपल्याला. भैया, कसं असतं, कोणताही उमेदवार हा ज्यावेळेस निवडणूक लढतो त्यावेळेस ते प्रत्येक जणाचा एक जाहीरनामा असतो, त्यांचं एक व्हिजन असतं. प्रवीण भैया मानेंचं काय व्हिजन आहे इंदापूरसाठी? कसं तर मी तुम्हाला म्हणलं की पहिल्यांदा पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे, लाईट दिवसा दिली पाहिजे, ना की रात्री लाईट दिली पाहिजे. त्यानंतर आपण जी आता इथं ऊसाची एक समस्या आहे की दोन्ही बाजूला नद्या असल्यामुळं ऊसाचं खूप मोठं क्षेत्र या तालुक्यामध्ये आहे. आणि या तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना आता जी कारखान्याला ऊस गाळप केलं जातं त्या ऊस गाळपाचे पैसे कित्येक म्हणजे वर्ष 8-8 महिने शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत नाही. आणि मिळत नसल्यामुळं प्लस इतर कारखान्याच्या तुलनेत भाव सुद्धा कमी मिळत असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी या गोष्टीमध्ये होतं. आणि यामुळं शेतकऱ्यांची खूप अडचण निर्माण होते. त्यामुळं ह्या गोष्टीसाठी ऊस वेळेवर न्यायला पाहिजे, त्यांना वेळेवर पैसा द्यायला पाहिजे आणि इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये त्यांना भाव दिला पाहिजे. या गोष्टीसाठी आम्ही एकत्रित येऊन सगळ्या शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीनं ऊसावरती प्रक्रिया करून एक उद्योग आम्ही या ठिकाणी उभारण्याचा आमचा संकल्प आज भाषणामध्ये सांगितला. जेणेकरून आपली हिस्ट्री आहे की इतर कारखान्याच्या तुलनेत त्यांना भाव देऊन 15व्या-16व्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा करू असा प्रोजेक्ट आम्ही लवकरच या ठिकाणी सुरू करणार आहे. कारण शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आपल्या भागातला ऊसावरती आहे. बरोबर.
त्याच्यामुळं हा कणा मजबूत होण्यासाठी वर्षाची जी काय आर्थिक उलाढाल आहे ती ऊसावरती असते, ते जर वेळेवर पैसे नाही मिळाले, इतर कारखान्यात तुलनेत कमी मिळाले, तर ह्याच्यासारखं नुकसान शेतकऱ्याचं कुठलंही मोठं होत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तो प्रोजेक्ट आम्ही लवकरच या ठिकाणी सुरू करणार आहे. नंबर 1. नंबर 2 की इथं आपण अशी अनेक गावं बघतो, तालुके पाहतो की अनेक युवक काही UPSC पास होतात, MPSC पास होतात, काही पोलीस होतात, काय ना म्हणजे शासकीय सेवेमध्ये भरती होतात. पण हे भरती करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सुद्धा आवश्यक असतं. आता आपण पाहतोय अकॅडम्या किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत आणि त्यांचं फीज वगैरे काय माझ्या विद्यार्थ्यांना भरणं न परवडणार आहेत, भरू शकत नाहीत. मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय? म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही असा संकल्प केलेला आहे की बाबा आपण एक चांगल्या पद्धतीनं वाचनालय आणि यासाठी एक अकॅडमी टाईपच सगळं साहित्य, त्याला प्रशिक्षक, अभ्यासिका असं एक तालुक्याच्या ठिकाणी काढायचं आणि हे जे MPSC UPSC ग्राउंड प्रॅक्टिस करणारे जे आहेत यांना निशुल्क आपण ते उभं राहायचं, जेणेकरून इथल्या ज्या काय माझे युवक आहेत की त्यांना त्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण होती, त्या गोष्टीसाठी त्यांना मदत होऊ शकते. त्याचबरोबर ज्या आमच्या महिला भगिनी आहेत की आज महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून अतिशय सुंदर काम करतात. मग त्यांचे प्रोडक्ट चांगले बनवतात, त्यांना क्वालिटी चांगली असते, त्याच्यामध्ये क्वांटिटी चांगली असते आणि अतिशय कुठले प्रोडक्ट म्हणजे जीवनावश्यक असो किंवा आपण फूड संदर्भात असो, तर त्याला एक चांगला दर्जा, त्याला एक चांगली गुणवत्ता महिला बचत गटाच्या महिला सगळ्या करतात. परंतु त्यांची अडचण काय की त्यांना योग्य दिशा, योग्य प्रशिक्षण, योग्य बाजारपेठ आणि योग्य व्यासपीठ नसल्यामुळं त्यांना या गोष्टीतून ते बाहेर पडलेलं आहे. यांना या 4ही गोष्टी करून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे हे 3 महत्वाचे म्हणजे युवक असू द्या, शेतकरी वर्ग असू द्या आणि महिला असू द्या, यांच्यासाठी हे विजन घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. यासारखे आणखी आपल्याकडे विजन आहे, ते टप्प्याटप्प्याने आम्ही तुम्हाला सांगतो. बरोबर. ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टींवरती खरं तर तुम्ही फोकस टाकलाय, कारण शैक्षणिक हब सगळीकडेच असतात, परंतु विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुण्याला जावं लागतंय, कारण योग्य ती पुस्तकं, प्रशिक्षक ह्या नसतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अशा पद्धतीचं जर एखाद्या युवक नेत्याकडे जर व्हिजन असलं आणि ते जर सत्यात उतरलं तर खऱ्या अर्थानं इंदापूरचा कायापालट नक्कीच व्हायला तुमचा हातभार लागेल. राजकारणाच्या अनेक दिशा ह्या ठरलेल्या असतात की उद्या प्रवीण भैया माने निवडून आले तर निवडणुकीचा नंतरचा प्रवास त्यांचा कोणत्या राजकीय दिशेला असेल? कसं आहे माहितीये का, मला निवडून आणण्याचा अधिकार हा सर्वसामान्य जनतेचा आहे. बरोबर. मतदार हा राजा आहे. मी त्यांच्याकडे अपील केलेलं आहे, मी त्यांच्याकडे मताची जोगवा या ठिकाणी आज मागितलेला आहे. बरोबर. 20 तारखेला मतदान आहे. त्यांनी जर मताचा जोगवा माझ्या पदरात टाकला आणि मी अपक्ष म्हणून त्यांनी माझा स्वीकार करून त्यांनी मला मतदान केलेलं आहे, पण उद्या जर मतदान झालं, त्यांनी मला निवडून दिलं, तर मला परत त्यांच्याच दारात जावं लागेल. बरोबर. आणि जनतेला विश्वासात घेऊन जो जनतेचा कल आहे ते पाहून निर्णय घेण्यात येईल. अच्छा. आता सगळ्यात महत्वाचं तुमची अपक्ष उमेदवारी आहे. बाकीच्या उमेदवारांचं चिन्ह ऑलरेडी जनतेपर्यंत पोहोचलेले किंवा लोकांना पण माहिती आहे. बरोबर. प्रवीण भैया माने यांचा अजून आता फॉर्म भरला, तुमच्याकडे अजून चिन्ह नाही, तुमच्याकडं नेत्यांची फौज, आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे जे लोक आहेत तेच तुमचे नेते आहेत, पण चिन्ह असेल, बाकीच्या गोष्टी असेल, आता हे सगळं पोहोचवण्याचं काय तुमचं प्रयोजन असणार आहे, करंट स्ट्रॅटेजी? कसं आहे माहितीये का, आता जो ही आहेत जनता ही खूप जागृत असते. बरोबर. जी कोण चांगलं काम करतं ना त्याला 100% आशीर्वाद देते, पाठिंबा देते. बरोबर. आपण अशी अनेक उदाहरण बघितले असतील की आदरणीय साहेबांच्या पक्षाचं चिन्ह साहेबांकडे राहिलं नव्हतं. बरोबर. पक्ष नव्हता राहिला. बरोबर. आमदार नव्हते राहिले. बरोबर. तरी सुद्धा नवीन चिन्ह एक घेऊन साहेबांनी ती जनतेसमोर दिलं, ताईंनी दिलं, बरोबर, जनतेने स्वीकार केलं. बरोबर. तसं आपण जर काम करत असताना आपलं काम चांगलं असलं, आपलं कर्म चांगलं असतं, लोकांची इच्छा असली तर माणसं चिन्ह तर बघतातच, पण त्याचे काम सुद्धा बघतात. बरोबर. आणि आता जर सोशल मीडियाचं युग आहे, जेव्हा आम्हाला चिन्ह मिळेल ते चिन्ह आपण लवकरात लवकर म्हणजे घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली सगळी या ठिकाणी
आमचे सहकारी हम्म. किंवा सगळे नागरिक यासाठी आपापल्या घरामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील. हम्म. त्याचबरोबर हम्म. ते चिन्ह लोकांपर्यंत मांडून आम्ही घर टू घर प्रचार करणं, मुंगडी बैठका घेणं, असं लोकांपर्यंत अपील जाऊन त्यामुळे चिन्ह लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आम्ही त्याला तुम्ही म्हणलं तसं आपल्या गावोगावी पोचावं लागणार आहे, ते आम्ही करू. अच्छा. आणि आमच्या कामावर आमच्या कर्मावर विश्वास आहे, जनता 100% आशीर्वाद देईल. आजच्या भाषणात प्रवीण भैया माने, दशरथ दादा माने दोघंही भावुक झाला होता. काय कारण होतं ते? त्याचं कारण नॅचरल आहे हो मच्छिंद्र भाऊ. म्हणजे हे असं भावुक कोण कधी होत नसतं. माणसं म्हणत नाहीत का, माणसं म्हणत नाहीत का की बाबा एखाद्याला हसणं आणि एखाद्याचं रडणं हे नॅचरल असेल तरच येतं. बरोबर. तसं एक लोक पाहून, लोकांचा आदर पाहून, लोकांचा पाठिंबा पाहून एक भावनिक झालं. दोघही भावनिक झालं. अच्छा. खूप आम्हाला म्हणजे खूप हे झालं. आणखी सुद्धा मला एवढा सगळा जनतेचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. खरं तर ही निवडणूक इंदापूरची अत्यंत ऐतिहासिक होणार असं सगळं चित्र दिसत आहे. भैया, मला आता जाताना अजून एक खरं तर हा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही परिवर्तनाचा लढा उभा केलाय असं सांगताय. हे सगळं परिवर्तन करत असताना इंदापूरची जनता, तुम्हाला किती विश्वास आहे इंदापूरची जनता ह्या परिवर्तनाच्या लढ्यात कशा पद्धतीने सहभागी होईल? कसं परिवर्तनाचा लढा मी नाही का केलेला आहे, जनतेने केलेला. आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये इंदापूर तालुक्याचा जर आपण इतिहास बघितला तर जेव्हा जेव्हा परिवर्तनाची लाट आलेली आहे त्यावेळेस लोकांनी अपक्ष उमेदवाराला साथ दिलेली आहे. आणि त्यावेळेस तिरंगीच इलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. जसं की आज बरोबर 1995 साली अशीच घटना झाली होती की सन्माननीय हर्षवर्धन पाटील, सन्माननीय प्रदीपदादा गारटकर आणि सन्माननीय गणपतराव बाप्पू पाटील हे तिघांचं या ठिकाणी वोटिंग झालं होतं. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना नागरिकांनी विजय केलं होतं. आणि तीच परत पुनरावृत्ती 2024 ला या ठिकाणी परिवर्तनाची आलेली. कारण लोकांचा पाठिंबा आता असा पाहतोय की व्यक्ती बघून या ठिकाणी माणसं उभा राहतील आणि तसा कल परिवर्तनाची हाक लोकांनीच दिली आणि परिवर्तनाची ताकद ही लोकांच्यातच आहे. आणि 100% इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जनतेचा अधिकार, जनतेचा हक्क आणि जनतेची ताकद ही येणाऱ्या काळामध्ये जनता निश्चित दाखवेल असं मला ठाम विश्वास आहे. खरं तर या तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या आत्मविश्वासाला खरं तर दाद द्यायला हवी. कारण आता येणाऱ्या काळातच प्रचार संपल्यानंतर ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशीच खरं सगळ्या उमेदवारांचं जे भवितव्य पेटीत बंद होईल. परंतु तुम्ही अतिशय खूप चांगला संवाद साधला. तुमचे विजन पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडले आहेत. तुमच्या या निवडणुकीसाठी आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो, हे होते प्रवीण भैया माने आणि यांनी आपल्याशी खूप चांगला संवाद साधलेला आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला हायलाईट करावे लागतील की इंदापूरमध्ये जे त्यांचे विजन आहेत त्याच्यामध्ये एक तरुणांसाठीच एक अभ्यासिका आहे, त्यानंतर महिलांसाठी रोजगार निर्मिती असेल किंवा महिला ह्या त्यांच्या घरामध्ये व्यवसाय करतात परंतु त्यांना योग्य प्रशिक्षण नसतं, त्यांना योग्य बाजारपेठ नसती, याच्यावरती त्यांना काम करायचंय. हे खूप मूलभूत गोष्टी आहेत. प्रवीण भैया माने यांनी आज बाबीर बुवांचा गुलाल उचलून सांगितलं की आपण या निवडणुकीतून माघार घेणार नाही, शिवाय इथं बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे. आता आपल्याला हे पाहावं लागेल इंदापूरची जनता, प्रत्येक जनता ही स्वतः आमदार होतीये का येणारा काळ कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालते हे आपल्याला निवडणुकीनंतरच कळणार आहे. तुम्हाला ही मुलाखत आणि प्रवीण माने यांनी मांडलेलं त्यांचं मत कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.